नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपलं शरीर हे अनेक सांध्यांनी बनलेलं आहे। चुकीच्या जीवनशैली आणि शारीरिक हालचालींमुळे तरुण वयामध्ये सांधेदुखीचा त्रास आता अनेकांना व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र आता यावर अत्याधुनिक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहे। हेच आज आपण जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषयच आहे सांधेदुखी आणि त्यावरील उपचार पद्धती। आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर सिद्धार्थ शाह। सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मॅडम। तर आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते। डॉक्टर सिद्धार्थ शाह आहे पुण्यातील कोंढवा या भागातील सुप्रसिद्ध असणाऱ्या हीलिंग बोन्स क्लिनिकचे डायरेक्टर आहेत। जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी मध्ये साऊथ कोरिया इथून त्यांनी फेलोशिप केलेली आहे। 2016 पासूनच हॉस्पिटल फॉर ॲडव्हान्स ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपीसाठी प्रचलित असणारं हीलिंग बोन्स क्लिनिक आणि हॉस्पिटल यामध्ये ते प्रॅक्टिस सुद्धा करतात। चला तर मग आजच्या या चर्चेला सुरुवात करणार आहोत। सांधेदुखी आणि त्यावरील उपचार पद्धती आपण जाणून घेणार आहोत। तर चर्चेला आपण सुरुवात करूयात। सर, पहिला प्रश्न अर्थात प्रत्येक पेशंटच्या मनातला आहे तोच, तो म्हणजे की संधिवात हा नेमका आजार काय आहे? संधिवात हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे। नॉर्मली ऑर्थोपेडिक सर्जनकडे 80% रुग्ण हे संधिवाताचेच असतात। संधिवात म्हणजे हे कॉमन टर्मिनॉलॉजी आर्थरायटिस हे लोक खूप समजतात। आर्थरायटिस हा काय, हा दोन वर्डनी बनलेला आहे। ऑर्थोस म्हणजे जॉईंट आणि आयटिस म्हणजे इन्फ्लेमेशन। म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं तर आर्थरायटिस म्हणजे सांध्याला सूज येणे, सांधेदुखी, याला संधिवात म्हणतात। तर प्रामुख्याने संधिवाताचे काही प्रकार असतात। त्यातलं सगळ्यात मोस्ट कॉमनली एज रिलेटेड आर्थरायटिस म्हणजे वाढत्या वयाचा संधिवात हा खूप कॉमन असतो। तर दुसरे रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाउटी आर्थरायटिस असं हे काही विविध प्रकार आहेत। तर संधिवातामध्ये कॉमनली गुडघा अफेक्ट होतो, त्यानंतर हिप जॉईंट अफेक्ट होतो। आता संधिवाताचे काही स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4। स्टेज 1 मध्ये आता मी गुडघा म्हणजे काय ॲक्च्युली मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करतो। गुडघा हा हिंज टाईप जॉईंट असतो। हा दोन हाडांनी बनलेला असतो। हे फीमर बोन असतं आणि हे टिबिया बोन असतं। तर दोन हाडांमध्ये हे आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतात, म्हणजे याला खुर्जा म्हणतो। आणि दोन हाडांमधलं घर्षण कमी करण्यासाठी याला मेनिस्कस म्हणतो, म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं तर गादी। तर हे कालांतराने याचे वेअर अँड टेअर वाढत जाते गुडघ्याची, म्हणजे गुडघ्याची झीज वाढत जाते। तर ही गादी फाटायला लागते। गादी फाटल्यानंतर हाडं एकमेकाला घासायला लागतात, तर यालाच संधिवात म्हणतो आपण। आता गुडघ्याचा संधिवात आपल्याला झालेला आहे, असं कुठल्याही पेशंटने नेमकं कसं ओळखावं, म्हणजे याची की लक्षणं असतात का? तर गुडघ्याची संधिवाताचे प्रामुख्याने लक्षणं म्हणजे एक तर गुडघेदुखी, गुडघ्याला सूज येणे, सकाळी सकाळी गुडघ्याचा आखूडपणा वाढणे, गुडघा सरळ करायला त्रास होणे, दैनंदिन क्रियेमध्ये मांडी घालून बसून उठायला त्रास होणे, जिना वर खाली करायला त्रास होणे, इंडियन टॉयलेट वापरायला त्रास होणे। काही पेशंट म्हणतात सर मी गेल्या 6 महिन्यापासून 5 किलोमीटर चालते, पण मागच्या 2 महिन्यापासून मला 2 किलोमीटर चालल्यानंतर खूप त्रास जाणवतो, खाली बसल्यावरच बरं वाटतं। तर ही प्रामुख्याने लक्षणे आहे। आता साधारण गुडघ्याचा संधिवात झालेला आहे, त्याच्यानंतर त्याचं निदान नेमकं कसं केलं जातं? काय तपासण्या असतात याच्या? नॉर्मली जेव्हा पेशंट ऑर्थोपेडिक सर्जनकडे येतात तर आम्ही रुटीन क्लिनिकली असेसमेंट करतो। एक्झॅक्टली पेशंटला कुठं दुखतंय ते बघतो। नंतर आम्ही काही तपासण्या करून घेतो। तर रुटीन आपले डिजिटल एक्सरे करून घेतो। त्यानंतर स्टँडिंग स्कॅनोग्राम करतो। स्कॅनोग्राम म्हणजे हे स्टँडिंग एक्सरे असतात, त्यात हिपपासून अँकलपर्यंत एकाच फ्रेममध्ये तिन्ही जॉईंट्स आपण बघतो। सो दॅट आम्हाला ऑपरेशन करताना अलाइनमेंटसाठी ते खूप हेल्प होतं। आणि काही केसेसमध्ये MRI करतो, सो दॅट जे आर्टिक्युलर कार्टिलेज, जे खुर्जा तुम्हाला सांगितलं, त्याची किती झीज झाली ते आपल्याला कळते। आता साधारण जसं आपण पाहिलं की गुडघ्याचा संधिवात हा आधी एक वय झाल्यानंतर व्हायचा, पण आता त्यासाठी काही वय उरलंच नाहीये, तर यामागे काय कारण असावीत? आजकाल हे डेली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधी कसं आफ्टर 65 आफ्टर 70 इयर्स गुडघ्याची झीज व्हायची, पण आता आजकाल पेशंट आफ्टर द एज ऑफ 50 ऑल्सो ते गुडघेदुखी घेऊन येतात। त्यात प्रामुख्याने कारण म्हणजे वजनावर कंट्रोल नसणे। शरीराचं वजन जास्त असल्यामुळे गुडघ्यावर जास्त लोड येतो चालताना आणि गुडघ्याची झीज जास्त होते। नियमित व्यायाम न करणे आणि नियमित आहार न घेणे, जंक फूड, फास्ट फूडमुळे वजन कंट्रोलमध्ये राहत नाही, त्यामुळे जास्त आर्थरायटिक चेंजेसचे पेशंट रुग्ण येत आहेत। एक महत्त्वाचा प्रश्न आता याच्यानंतर कारणं लक्षणं तर जाणून घेतली, पण साधारण गुडघ्याचा संधिवात जर झालाय त्याच्यावर उपचार पद्धती कशा पद्धतीने सध्या उपलब्ध आहेत?
आता जसं मी आधी सांगितलं त्याचे 4 स्टेजेस असतात. मी तुम्हाला काही स्टेजेस दाखवतो. हा स्टेज 1 आहे. स्टेज 1मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे नियमित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, मांडी घालून बसणे टाळावे, जिना जास्त वर खाली करू नये, कामापुरतं ठीक आहे, रुटीन एक्सरसाइज करणे आणि हा झाला स्टेज 1मध्ये. आणि स्टेज 1मध्ये शरीराचं वजन कमी करणे ते पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शरीरावर गुडघ्यावर ताण कमी पडेल. तर स्टेज 2मध्ये आपल्याला प्रॉपर फिजिओथेरपी करणे गरजेचे आहे. फिजिओथेरपी म्हणजे हे घरी आपण 2-3 व्यायाम करतो, मी व्यायाम करते असं नव्हे. तर प्रॉपर फिजिओथेरपी सेंटरमध्ये जाऊन ॲटलिस्ट 2 ते 3 आठवडे नियमित व्यायाम करणे, त्यांच्याकडनं शिकून घेणे आणि ते व्यायाम आयुष्यभर घरी आत्मसात करणे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि स्टेज 2 स्टेज 3मध्ये समज फिजिओथेरपीने पण पेशंटला फरक नसेल पडत तर या स्टेजमध्ये आपण इंजेक्शन देण्याचा ऑप्शन असतो. याचं इंजेक्शन हे वंगणसारखं काम करतं. आपल्या गुडघ्यामध्ये एक नैसर्गिक फ्लुईड असतो, त्याला आपण सायनुअल फ्लुईड म्हणतो. कालांतराने जशी झीज वाढत तसं ते फ्लुईड पण कमी होत जातं, त्याच्यामुळे गुडघ्याची झीज वाढत जाते. तर ते इंजेक्शन वंगणसारखं काम करतं, सो दॅट अजून गुडघ्याची झीज होऊ नये त्यासाठी मदत करते. आणि काही केसेसमध्ये आम्ही ऑर्थोस्कोपी पण ॲडवाईस करतो. ऑर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीखाली शस्त्रक्रिया, म्हणजे जी आर्टिक्युलर कार्टिलेज जो खुर्जा जो खराब झालेला असतो त्याला रिपेअर करण्याची प्रक्रिया असते, त्याला मोझॅकोप्लास्टी म्हणतात. तो पण एक ऑप्शन स्टेज 3मध्ये असतो. आणि शेवटचं म्हणजे स्टेज 4. स्टेज 4 म्हणजे हा कम्प्लीट वेअर अँड टेअर झालेला असतो, गादी पूर्णपणे फाटलेली असते, आर्टिक्युलर कार्टिलेज पूर्ण खराब झालेलं असतं, हाडं एकमेकाला घासून लहान लहान हाडं तयार होतात, त्यामुळे गुडघा सरळ करायला त्रास होतो, गुडघा पूर्णपणे बेंड करायला त्रास होतो. तुम्ही भरपूर वेळा असं आपल्या बाहेर पाहिलं असेल की जुने आजी असतात त्यांच्या पूर्ण गुडघ्याला बाक आलेला असतो, ते असे चालत असतात. तर दॅट इज स्टेज 4. स्टेज 4ला ऑपरेशनशिवाय काहीही ऑप्शन नसतो. ऑपरेशन म्हणजे हाच एकमेव पर्याय असतो. कारण एकदा गुडघ्याची झीज झालेली असते ती कुठल्याही गोळ्यांनी परत भरून येत नाही. एकदा आपले केस पांढरे झाले असतात ते कुठल्याही गोळ्यांनी परत काळे होत नाही. तसाच हा प्रकार असतो. तर त्याला टोटलनी रिप्लेसमेंट करावं लागतं. आता टोटलनी रिप्लेसमेंट म्हणजे ही गुडघ्याची जे फिमरचा जो आर्टिक्युलर सरफेस जो खराब झालेला सरफेस असतो तो आपण चेंज करतो, जो खालच्या हाडाचा खराब झालेला सरफेस असतो तो चेंज करतो, आणि 2 हाडांमध्ये जी गादी असते ती आपली पॉलिइथिलीनची ती गादी ती नवीन येते. तर यालाच टोटलनी रिप्लेसमेंट म्हणतो. सो दॅट पेशंट असं ह्या गुडघ्यावर असा चालू शकतो. सो दॅट जे झीज झालेले सरफेस ते चेंज झालेले असतात, हे नवीन सरफेस आलेले असतात आणि शरीराचं वजन या इम्प्लांट थ्रू खाली जात असतं, त्यामुळे पेशंट वेदनारहित होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने संधिवाताचा जर त्रास एखाद्या पेशंटला त्याच्यातनं मुक्तता हवी असेल तर याचा अर्थ नी रिप्लेसमेंट सर्जरीशिवाय पर्यायच नाही असंच म्हणायचंय का? स्टेज 4 असेल तर नी रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नाही आहे. आजकाल आपण भरपूर जाहिराती म्हणतो की गुडघे टाळण्यासाठी हे करा ते करा, पण कितीही काही केलं की जी झीज झाली असते ती कुठल्याही गोळ्यांनी भरून येत नाही. स्टेज 4ला आज न उद्या आपल्याला ऑपरेशन करावं लागतं, समज कंप्लीट रिलीफ पाहिजे असेल तर. आता ऑपरेशन म्हणलं की कुठलाही पेशंट हा घाबरतोच, साहजिक आहे. ऑपरेशन म्हणलं की साहजिक आहे. तर कोणत्याही पेशंटच्या मनातली ही भीती जावी यासाठी म्हणून तुम्ही काय सांगाल? नॉर्मली माझ्याकडे जे पेशंट येतात असे प्रश्न विचारतात, त्यांना मी जे ऑपरेशन केलेले जे पेशंट आहेत त्यांचा नंबर देतो, त्यांच्याशी संवाद साधून देतो, सो दॅट त्यांना कॉन्फिडन्स येतो, सो दॅट दे विल हॅव अ कॉन्फिडन्स टू गो फॉर सर्जरी. आज ना उद्या प्रत्येकाला समज आर्थरायटिक स्टेज 4 असेल तर आज ना उद्या प्रत्येकाला ऑपरेशन करावंच लागतं. आणि तेच ऑपरेशन नियमित स्टेजमध्ये म्हणजे नियमित वेळेत केलेलं कधीही बरं. आपण असा विचार केला की नाही बाबा एक रूममधनं दुसऱ्या रूममध्ये जायला जेव्हा त्रास होईल तेव्हा ऑपरेशन करू, तर त्यावेळी तुमची शरीर साथ द्यायला पाहिजे. तेव्हा BP, शुगर भरपूर गोष्टी वाढत आहेत, हृदयाची साथ द्यायला पाहिजे. तर मेन तुम्ही जेव्हा ॲक्टिव्ह आहात, तुम्ही डेली ऑपरेशन तर प्रॉपर फिजिओथेरपी प्रॉपर ॲक्टिव्हिटी परत रुजू करू शकतात, तर दॅट इज द टाईम टू गो फॉर ऑपरेशन. म्हणजे आपल्या डेली रुटीन वर्क, म्हणजे गुडघेदुखीमुळे मी आधी 5 किलोमीटर चालायचो, आता मला 2 किलोमीटर चालला पण त्रास होतो आहे. आधी मी जिना थोडा वर खाली करायचो, आता बिलकुल होत नसेल, तर दॅट इज द टाईम फॉर टू गो अंडर सर्जरी. आता सर्जरी करणं हे स्टेज 4ला आल्या याच्याशिवाय काही पर्याय नाही असं तुम्ही म्हणताय, पण तुमच्याकडे सध्या कशा पद्धतीने अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत?
आता लेटेस्ट म्हणायचं म्हणजे अत्याधुनिक उपचार म्हणजे आता रोबोटिक रिप्लेसमेंट तंत्रज्ञान आलेलं आहे. आधी आम्ही काही वर्षाआधी रुटीन ट्रीटमेंट वापरायचो, दॅट वी कॉल्ड ॲज अ कन्व्हेन्शनल मेथड. आता हे रोबोटिक रिप्लेसमेंटमध्ये आता भरपूर पेशंट येतात, विचारतात सर रोबोटिक रिप्लेसमेंट म्हणजे काय, म्हणजे रोबोटच ऑपरेशन करतो का, तुम्ही नसता का ऑपरेशन थिएटरमध्ये. तर काही गैरसमज असतात ते मी दूर करू इच्छितो. रोबोटिक रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं, सर्जन ऑपरेशन थिएटरमध्येच असतो, पेशंट जवळच असतो. सर्जन काही ठराविक माहिती पेशंटच्या गुडघ्याची ठराविक माहिती रोबोटला फीड करतो. रोबोटकडनं आपल्याला रोबोटच्या तंत्रज्ञानामधनं आपल्याला एक्झॅक्ट इम्प्लांट साईज कळते, पेशंट स्पेसिफिक. म्हणजे प्रत्येकाच्या गुडघ्याची नैसर्गिक शरीर रचना असते, त्याला आपण ते साध्य करण्या पोस्ट ऑपरेटिव्ह ते साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यात रोबोटिकमुळे अचूकरीत्या साध्य करता येत आहे. तर आपण पर्टिक्युलर काही इन्फॉर्मेशन रोबोटला दिली जाते, रोबोटकडनं आपल्याला ॲक्च्युअल इम्प्लांट साईज कळते. रोबोटिक पद्धतीमुळे आपल्याला मिनिमल कट्स घ्यावे लागतात हाडांचे, त्यामुळे मिनिमल स्नायू हाताळले जातात. त्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह पेन म्हणजे ऑपरेशननंतर दुखणं खूप कमी होऊन जातं आणि पेशंट लवकर रिहॅबिलिटेट होतो, म्हणजे पेशंट लवकरच डेली रुटीनला रुजू होतो. यात फिजिओथेरपी पण जो पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी करावी लागते ती स्टेज पण कमी होते याच्यात. तर डेफिनेटली रोबोटिक रिप्लेसमेंटमुळे पेशंट लवकरच बरा होतो आणि कन्व्हेन्शनल मेथडपेक्षा नक्कीच जास्त फायदा आहे. आणि जे कायनामॅटिक अलाइनमेंट म्हणतो आमच्या भाषेत, म्हणजे जी नैसर्गिक गुडघ्याची शरीर रचना असते ती आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. हे झालं रोबोटिक उपचार पद्धतीविषयी. खरं याची वैशिष्ट्ये अनेक आहेत, ही वैशिष्ट्य आम्हाला आणखीन जाणून घ्यायची. त्यामुळे कुठलाही रुग्ण तुमच्याकडे येतो, या रोबोटिक उपचार पद्धतीनंतर किती दिवसामध्ये त्याला रिलीफ मिळू शकतो, एक नॉर्मल आयुष्य तो जगू शकतो? नॉर्मल आयुष्य म्हणजे रोबोटिक रिप्लेसमेंट नंतर आपण नेक्स्ट डे पेशंटला उभं करतो. समज ॲनेस्थेशिया असेल तर काही वेळात आम्ही विदिन आवर्स पेशंटला उभं करतो आणि लवकरच जिना वर खाली म्हणजे विदिन 1 वीक आपण लवकरच जिना वर खाली करायला चालू करतो. विदिन 2 वीक्स विदाऊट वॉकर पेशंट चालायला चालू करतो. तर आफ्टर ऑपरेशन पोस्ट रोबोटिक 2 ते 3 आठवडे डेली रुटीन काम करण्यासाठी खूप चालेल. नाही, खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीने डॉक्टर शाह यांच्याकडनं आपण आणखीन सांधेदुखीविषयी जाणून घेणार आहोत आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती याविषयी आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर सिद्धार्थ शाह. चला आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. गुडघा सांधे रोपणाबद्दल जाणून घेतलं, संधिवाताबद्दल जाणून घेतलं, आता खुब्याकडे थोडं वळायचं आहे की मुळात खुब्याला हा संधिवात होतो का, यामागची काय कारणं सांगू शकाल? नक्कीच. खुबा म्हणजे आपण हिप जॉईंट म्हणतो. आता हिप जॉईंट म्हणजे हा बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट असतो, म्हणजे गट्टू असतो आणि वरती सॉकेट असतं, त्याला आम्ही ॲसिटॅब्युलम म्हणतो. तर आपलं शरीराचं वजन सगळं हे हिप जॉईंट थ्रू खाली गुडघ्याला पास होत असतं. तर त्याची प्रामुख्यानं झीज होण्याची कारणं म्हणजे आजकाल पोस्ट कोविड तुम्ही खूप ऐकलं असेल, अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंट हे खूप कॉमन आहे. म्हणजे 2020पासून जे पोस्ट कोविड केसेस AVNचे एवढे वाढलेले आहेत की अराउंड 20 to 30% OPDमध्ये असे हे पेशंट पोस्ट कोविड हिस्ट्री घेऊन अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंट म्हणजे साध्या भाषेमध्ये खुब्याचा संधिवात म्हणून येतात ते. तर या केसमध्ये काय होतं, जो फिमोरल हेड असतो म्हणजे जो गट्टू असतो त्याचा शेप चेंज होत जातो. त्याच्यामुळे शेप चेंज होत जाण्यामुळे त्याचं घर्षण जे सॉकेट असतं त्या दोघांचं घर्षण होतं आणि त्याला झीज वाढत जाते त्याची. त्यामुळे ती जो वर्तुळाकार जो त्याचा शेप असतो तो पूर्ण चेंज होत जातो आणि झीज त्या खुब्याची वाढत जाते. तर यालाच हिप आर्थरायटिस म्हणतो. त्याचे पण भरपूर प्रकार आहेत, त्याचे पण कारणं आहेत. आता हे पोस्ट कोविड तुम्हाला सांगितलं, AVN ऑफ हिप जॉईंट हे खुब्याचा संधिवात करतं. नंतर पडल्यानंतर पण काही वर्षांआधी पेशंट पडला असेल तर आफ्टर फ्यू इयर्स तो संधिवात डेव्हलप होऊ शकतो त्याच्यात, कारण त्यामध्ये पण समज फिमोरल हेडचं फ्रॅक्चर झालं असेल, ते प्रॉपरित्या जुळलं नसेल, समज त्याचा शेप खराब होत असेल तर आफ्टर फ्यू इयर्स ही कॅन डेव्हलप इनटू आर्थरायटिस म्हणजे खुब्याचा संधिवात डेव्हलप होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे एज रिलेटेड आर्थरायटिस. जसं एज रिलेटेड गुडघ्याचा आर्थरायटिस कॉमन आहे तसाच हिपचा आर्थरायटिस पण होण्याची शक्यता जास्त आहे, पण त्याचे चान्सेस गुडघ्यापेक्षा कमी आहेत.
तर आता हे आता त्याचे प्रामुख्याने लक्षणं म्हणजे हिप आर्थरायटिस म्हणजे खुब्याच्या संधिवाताची लक्षणं म्हणजे पेशंट कंप्लेंट करतो की चालताना मला त्रास होतो आहे, चालताना ते लिम्प करतात, म्हणजे चालताना थोडं ते वेगळे चालतात, मांडी घालून बसायला त्रास होतो, या मांडी घालून बसायला जमतच नाही, इंडियन टॉयलेट वापरायला त्रास होतो, ही त्याची प्रामुख्याने लक्षणं आहे. आणि भरपूर वेळा खुब्याचा संधिवाताचं दुखणं गुडघ्यापर्यंत जाते. ही मेन खुब्या संधिवाताची लक्षणे आहेत. आता साधारण खुब्याचं सांधेरोपण शस्त्रक्रिया ही नेमकी कशी होते? जसं खुब्याचं त्याला आपण टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणतो. टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे यात गट्टू म्हणजे जो फिमोरल हेड असतो तो आपण चेंज करतो आणि जो ॲसिडेबलम जो सॉकेट असतो तो पण आपण चेंज करतो. त्यामुळे जे वेट बेरिंग सर्फेसेस असतात जे ऑलरेडी झीज झालेले असतात अशा पेशंटमध्ये ते नवीन येऊन जातात आणि त्यांचं जे आर्टिक्युलेशन नवीन सर्फेसमध्ये होतं, त्यामुळे पेशंट वेदनारहित होतो. तर या टोटल हिप रिप्लेसमेंट इम्प्लांट्समध्ये पण भरपूर टाईप्स आहेत. तर नॉर्मली 50 और 55च्या वरती पेशंट असेल तर आम्ही मेटल ऑन पॉली हा इम्प्लांट वापरतो. म्हणजे गट्टू मेटलचा आणि जे वरचं जे कवरिंग असतं ते पॉली मटेरियलचं. त्या इम्प्लांटची लाईफ असते अराउंड 20 to 25 इयर्स. आणि त्या पेशंटला 75 to 80 इयर्सपर्यंत परत त्रास शक्यतो होत नाही. समज पेशंट यंग असेल तर अराउंड 20 to 25 और 30 वर्षाचा असेल तर त्याच्यात दुसरं ऑप्शन म्हणजे आम्ही मेटल ऑन सिरामिक ऑन पॉली नाही तर सिरामिक ऑन सिरामिक असे इम्प्लांट वापरतो. म्हणजे गट्टू सिरामिकचा आणि जे वरचं ॲसिडोबलम सॉकेट असतं ते पॉली नाही तर सिरामिकचं. तर हे जे वेट बेरिंग सर्फेस असतात याचं लाईफ ऑफ या इम्प्लांट म्हणजे इम्प्लांटची जी लाईफ असते ती अराउंड 30 to 35 इयर्स असते. म्हणजे समज 30-35 वर्षाचा पेशंट असेल तर अप टू द एज ऑफ 70 to 75 इयर्स परत त्याला त्रास होत नाही शक्यतो. आता तुमच्याकडे कोणताही जर संधिवाताचा रुग्ण आला, कशा पद्धतीने त्याला म्हणजे पूर्ण प्रोसेसमधनं जावं लागतं? सगळ्यात महत्त्वाचं एक तर अचूक निदान करणं ते खूप महत्त्वाचं आहे. संधिवात आहे का नाही ते आधी बघतो, प्रॉपर इन्व्हेस्टिगेट करतो, संधिवातचं कारण बघतो. समज आपण एज रिलेटेड आर्थरायटिस पकडून रुमॅटॉइड आर्थरायटिस रूल आउट केला, म्हणजे त्याला रक्तामध्ये संधिवात असेल तो आपण रूल आउट केला, तो आपण बायपास केला आणि आपण संधिवातच रुटीन ट्रीटमेंट करतो, भरपूर वेळा त्याला पेन रिलीफ मिळत नाही, म्हणजे तो वेदनारहित होत नाही. तर याला काही स्पेसिफिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. म्हणजे रुमॅटॉइड फॅक्टर आहे का नाही ते बघतो, CRP बघतो, अँटी-CCP नावाची टेस्ट असते ती मोर स्पेसिफिक असते. त्यात आपल्याला कळतं की पेशंटला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का नाही ते रूल आउट करून घेतो. मग एक्सरे आणि MRI केल्यानंतर एक्सरेमध्ये समज स्टेज 4 असेल तर त्याला प्रॉपर काउन्सिलिंग करतो. ऑपरेशनचे प्रोस आणि कॉन्स म्हणजे फायदे आणि समज काही तोटे असतील ते पण आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो प्रॉपर. समज आणि त्यांना ऑपरेशन एकदा ठरवण्याच्या आधी रुटीन सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो. हे पेशंट ॲनेस्थेशिया बुलेसाठी फिट आहे का नाही ते बघून घेतो. आणि त्याचबरोबर फिजिशियन म्हणजे जे चेस्ट फिजिशियन तज्ज्ञ असतात त्यांच्याकडनं सर्जिकल फिटनेस घेतो. तर त्या रुटीन टेस्टमध्ये नॉर्मली आम्ही 2D एको आणि दोन्ही पायाचा कलर डॉपलर टेस्ट हे जनरली रुटीनली आम्ही करून घेतो. साधारण कॉम्प्लिकेटेड केसेस काही असतात की ज्यांना इतरही आजार आहेत आणि असे समजा खुबा सांधेरोपणासाठी किंवा गुडघा सांधेरोपणासाठी आले तर अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये मग तुम्ही काय भूमिका घेता? अशा कॉम्प्लिकेटेड केसमध्ये हे मल्टी अप्रोच टीम असते ती आम्ही मल्टिपल डॉक्टर्सना इन्व्हॉल्व करतो. तर भरपूर वेळा पेशंटला जे टोटली रिप्लेसमेंट जातात ते भरपूर 70-80% पेशंटला डायबिटीस असतो, कारण त्यांचं वजन वाढलेलं असतं, त्यामुळे शुगर कंट्रोल नसते, BP कंट्रोलमध्ये नसतं. तर आधी यासाठी आम्ही कमीत कमी ऑपरेशनच्या 2 महिन्या आधीपासूनच आपण त्यांना काउन्सिल करतो, शुगर कंट्रोलमध्ये ठेवतो. यात फिजिशियनला इन्व्हॉल्व करतो, डायबेटॉलॉजिस्टला इन्व्हॉल्व करतो, त्याच्याबरोबर डायटिशियनला पण इन्व्हॉल्व करतो. डायटिशियनचा पण खूप प्रामुख्याने महत्त्वाचा रोल आहे. तर वजन कंट्रोल कमी करण्यासाठी प्रॉपर डायटिशियनला कन्सल्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर एकदा शुगर कंट्रोलमध्ये आल्यानंतर आपण ॲनेस्थेटिस्टला दाखवतो. समज गरज पडली तर आपण छातीची सोनोग्राफी म्हणजे 2D एको म्हणतो ते करतो. कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेतो. समज फिजिशियन म्हणलं की कार्डिओलॉजिस्टला एकदा त्यांचं ओपिनियन घेऊ तर ते पण ओपिनियन घेतो. आणि नंतर भूलतज्ञांना दाखवून त्यांनी समज ग्रीन सिग्नल दिला तरच आपण पुढे जातो. हे कुठलंही ऑपरेशन या लोकांना बायपास न करता कधीच होत नाही. कारण ॲज अ डॉक्टर आम्हाला वाटतं की आमचा पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह खुशी हॉस्पिटलहून घरी जाऊ.
आणि विदाउट एनी कॉम्प्लिकेशन. साधारण कुठल्याही ऑपरेशन नंतर फॉलोअप कसा असतो, म्हणजे फिजिओथेरपी किती वेळा घ्यावी लागते किंवा त्याचा मुळात कुठल्याही पेशंटला कंटाळा येत असतो, तर याविषयी काय सांगा? ते साहजिकच आहे, पण आता रोबोटिक रिप्लेसमेंटमुळे जी आधी फिजिओथेरपी 1.5-2 महिने करावी लागते ती आता 2 ते 3 आठवडे भरपूर होते. कारण इमिजिएटली पेशंट चालायला लागतो. इमिजिएटली जी रेंज ऑफ मोशन म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह जे गुडघ्याचे जे मोशन असते ती वाढलेली असते. पेशंटला पेन कमी असतं, त्यामुळे पेशंट एक्सरसाइज लवकर करायला लागतो. तर इन जनरल 2 ते 3 आठवडे फिजिओथेरपी करावी लागते. जोपर्यंत पेशंट स्वतःहून घरी विदाऊट वॉकर चालत असेल तोपर्यंत ॲटलिस्ट 2 ते 3 आठवडे फिजिओथेरपी केलेली इज ॲडवायझेबल. साधारण हे तुम्ही एक नॉर्मल कुठलंही रुटीन होण्यासाठी किती दिवस लागतील हे सांगितलं खरं, पण मग आता अशा पद्धतीने ऑपरेशन झाल्यानंतर कोणी आपल्या हॉबीज कॅरी करू शकतं का? म्हणजे स्पोर्ट्स असेल, डान्स असेल किंवा आणखीन इतर कुठला ट्रॅव्हलिंग रिलेटेड कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर कुठलाही रुग्ण करू शकतो का? इतकं आयुष्य नॉर्मल होऊ शकतं का? आता ॲक्टिव्हिटी म्हणल्यावर डेफिनेटली जो मनुष्य 60 वर्षाचा असेल, अराउंड 65 इयर्स असेल, 60 ते 65 वर्षाचा जो मनुष्य असेल, जो रुटीन ॲक्टिव्हिटी कुठल्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असेल तर नक्कीच पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशननंतर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तो करू शकतो. डान्स म्हणा, वॉकिंग म्हणा, रुटीन ट्रेकिंग म्हणा, हे नक्कीच करू शकतो. नक्कीच. आणि सांधेदुखीशी संबंधित तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टर सिद्धार्थ शहा यांना भेटा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा. अगदी ऑपरेशन करण्याची जरी वेळ आली तरी घाबरू नका. सोप्या साध्या सरळ पद्धतीने खरं अत्याधुनिक रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून हे ऑपरेशनसुद्धा होऊ शकतं. आत्ताच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं. खरंच तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू श्वेता मॅडम. साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.